अजित पवारांचा 55 गायींचा काटेवाडीतला गोठा पाहिलाय का? व्यवस्थापन कसं केलं जातं आणि दूध किती निघतं? चला तर पाहूया. त्याआधी तुम्ही अजूनही कृषी मंत्र्याला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा. आपल्याकडे सर्वजण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसत आहेत. सामान्य लोकांचा आर्थिक खर्च हा दूध व्यवसायावर अवलंबून आहे. आता सामान्य लोक ठीक, पण जर मोठ्या राजकीय नेत्यांनी दूध व्यवसाय केला तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील काटेवाडी या ठिकाणी जवळपास 55 गायींचा गोठा आहे. आता अजित पवारांच्या गोठ्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात. सध्या अजित पवार यांच्या गोठ्यामध्ये 55 गायी आहेत. यासाठी त्यांचा मुक्त गोठा आहे. गोठ्यातील कामं करण्यासाठी 2 मजूर देखील आहेत. एक मजूर त्याच ठिकाणचा रहिवासी असून दुसरा मजूर हा बिहारचा रहिवासी आहे. त्यांच्या गोठ्यामध्ये जर्सी गायी, त्याचबरोबर गिर गायी, गायीचे वळू, म्हैस हे सर्व आहेत. अजित पवार यांच्या गोठ्यात मिल्क पार्लर देखील खूप चांगल्या पद्धतीने बनवलं आहे. सध्या त्यांचे 100 लिटरच्या आसपास दूध जातं. याबाबत माहिती देताना त्या ठिकाणचा मजूर म्हणाला की सध्या बऱ्याच गायी गाभण आहेत, त्यामुळे दूध कमी जातं. मात्र सर्व गायी वेल्यावर 200 लिटरच्या पुढे दूध जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी गायींना मुक्त गोठ्यामध्ये मोठ्या झाडांची सावली देखील आहे. या गोठ्यात गायींची निगा राखण्यासाठी गोबर गॅस आणि गांडूळ खत प्रकल्पही कार्यरत आहे, ज्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होतं. अजित पवार यांनी स्वतःही अनेकदा सांगितलं आहे की ते मूळचे शेतकरी आहेत आणि शेतीशी त्यांचं नातं जिव्हाळ्याचं आहे. त्यांनी गायीचं दूध काढणं, कोंबड्यांची देखभाल करणं यांसारखी कामं केली आहेत. या गोठ्याच्या मागे केवळ दुग्ध उत्पादनाचा हेतू नाही, तर सेंद्रिय शेतीचा एक आदर्श नमुना उभा करणं हाच मुख्य उद्देश आहे. गोबर गॅस प्लांटमधून ऊर्जा तयार केली जाते आणि त्याचबरोबर तयार होणाऱ्या गांडूळ खताचा वापर त्यांच्या शेतीत होतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजित पवारांच्या गोठ्याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याला फॉलो करा.